Good morning, friends. I am Dr. A. Kulkarni from Gopalakrishna Gokhale College, Kolhapur. We are going to learn fundamentals of entrepreneurship, उद्योजकतेची मूलतत्वे. यातला पहिला टॉपिक उद्योजकता आणि यामधला एक घटक उद्योजकतेसमोरील अडथळे. उद्योजकता म्हटली की वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे समोर येत असतात. अनेक प्रकारचे अडथळे असतात. उद्योजकता सुरू होण्यापूर्वी किंवा एखादा उद्योग सुरू करण्यापूर्वीचे अडथळे, उद्योग सुरू झाल्यानंतरचे अडथळे, उद्योग 30-40 वर्ष समजा चालला तर त्याच्या समोरील पुढचे अडथळे, अशा अनेक प्रकारचे अडथळे उद्योजकतेसमोर निर्माण होत असतात. या सगळ्या अडथळ्यांचा अभ्यास आपल्याला आज इथं करायचा आहे. उद्योजक किंवा उद्योजकता ही फारशी सोपी गोष्ट नसते किंवा सहज होणारी गोष्ट नसते. उद्योजकता अंमलात येताना अनेक प्रकारचे अडथळे सुरुवातीच्या काळामध्येच असतात. उद्योग सुरू करत असताना आपल्याला अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होत असतात. उद्योजकी वातावरण असणं इथं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा ते वातावरण त्या प्रदेशामध्ये, देशामध्ये नसतं, त्यामुळे उद्योग सुरू होत नाहीत. जरी वातावरण असलं तरी व्यक्तिगतरित्या अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होत असतात. हे अडथळे कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सर्वसाधारणपणे कुठलाही उद्योग सुरू करायचा म्हटलं तर सर्वसाधारणपणे येणारे अडथळे किंवा मूलभूत स्वरूपाचे जे अडथळे असतात ते वेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा नसणं, ट्रेनिंगच्या सुविधा नसणं, सामाजिक स्वरूपाचे काही अडथळे असतात. ज्या सपोर्टिव्ह सर्व्हिसेस आहेत त्या सपोर्टिव्ह सर्व्हिसेस नसतात. रेग्युलेटरी फ्रेमवर्क जे आहे ते व्यवस्थित नसतं. विपणनविषयक अडथळे असतात. आणखी सगळ्यात महत्त्वाचा अडथळा म्हणजे पुरेसं भांडवल नसतं. तर ह्या सगळ्यांचे मूलभूत जे अडथळे आहेत त्यातून आपल्याला एखादा उद्योग उद्योग सुरू करावा लागतो. आता सर्वसाधारणपणे म्हणजे कुठल्याही उद्योजक जरी असला तरी त्याच्यासमोर येणारे अडथळे हे प्रामुख्याने 6-7 प्रकारचे अडथळे असतात. पहिला जो अडथळा आहे तो म्हणजे पायाभूत सुविधांचा अभाव. बऱ्याच वेळा पायाभूत सुविधा उपलब्ध नसतात. मग पायाभूत सुविधा म्हणजे काय, तर वीज नसणं, पाण्याची सुविधा नसणं, चांगले रोड्स नसणं, चांगल्या इमारती नसणं. या ठिकाणी ह्या सगळ्यांचा अभाव असल्यामुळं एखादा उद्योग हा सुरू होऊ शकत नाही. ज्या देशामध्ये पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीच्या असतात त्या ठिकाणी उद्योजक धाव घेतात, त्या ठिकाणी उद्योजक सुरू करतात. आज आपण चायनाचं जर उदाहरण घेतलं तर चायनामध्ये बरेचसे उद्योजक, भारतातील उद्योजक देखील चायनामध्ये जाऊन त्या ठिकाणी उद्योग सुरू करतात. कारण काय, तर त्या ठिकाणी एकाच ठिकाणी सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळत असतात. ज्या ठिकाणी जास्त सुविधा असतात त्या ठिकाणी उद्योजकता वाढते. ज्या ठिकाणी पायाभूत सुविधाचा अभाव असतो त्या ठिकाणी उद्योजकता वाढू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये उद्योग सुरू करणं हे फार मोठं कठीण काम असतं. त्यामुळं पायाभूत चांगल्या सुविधा निर्माण करणं हे प्रत्येक राज्याचं, राष्ट्राचं किंवा एखाद्या भागाचं मूलभूत कर्तव्य असतं. तरच त्या ठिकाणी उद्योजक चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतात. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे प्रशिक्षण सुविधांचा अभाव. बऱ्याच वेळा उद्योग करण्याची इच्छा असते, उद्योग सुरू करावासा वाटतो, पण त्यासाठी ज्या प्रशिक्षण सुविधा आवश्यक असतात, उद्योगासंबंधित जे प्रशिक्षण आवश्यक असतं ते या ठिकाणी आपल्याला मिळू शकत नाही. प्रशिक्षण संस्था या दुसऱ्या भागामध्ये, दुसऱ्या देशामध्ये असतात, त्यामुळे आपल्याला उद्योग सुरू करता येत नाही. आता जर आपण उदाहरण घेतलं तर कोकणातलं या ठिकाणी कॅनिंग फॅक्टरीचं जर उदाहरण घेतलं तर जरी आपल्याकडं फळबाग असली, मोठ्या प्रमाणावर फळांचं उत्पादन असलं, तरी जी प्रशिक्षण लागतं, म्हणजे एखादा फूड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी करायची आहे ते जर त्याचं प्रशिक्षण आपल्याला मिळालं तर आपण लगेच इथं उद्योग सुरू करू शकतो. परंतु बऱ्याच वेळा प्रशिक्षणाचा अभाव असतो. आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचं प्रशिक्षण त्या भागामध्ये मिळत नाही आणि त्यामुळं उद्योग सुरू होत नाहीत. तिसरा जो घटक महत्त्वाचा आहे तो म्हणजे कायदेशीर व नियमन व्यवस्था नसणे. म्हणजे एखादा उद्योग आपल्याला एखाद्या दुसऱ्या देशामध्ये सुरू करायचा असेल किंवा आपल्याच देशामध्ये सुरू करायचं असेल, त्यासाठी जी सिस्टीम लागते, कायदेशीर सिस्टीम लागते आणि इतर ज्या व्यवस्था, नियमविषयक ज्या व्यवस्था असतात
त्या जर पुरेशा नसतील तर त्या ठिकाणी आपण उद्योग चांगल्या पद्धतीनं उभारू शकत नाही. कारण आपण भांडवल घातलेलं असतं, त्या दुसऱ्या देशामध्ये जातो किंवा त्या भागामध्ये जातो आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर तिथली माहिती मिळाली नाही, योग्य नियम नसतील, तर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात. म्हणजे कायदेशीर व्यवस्था ही जी आहे आणि कायदेशीर संबंधित जी बाकीचे नियम असतात ते देखील व्यवस्थित असणं, सुरळीत असणं इथं आवश्यक असतं. आता उदाहरणार्थ घ्याल तर वोडाफोनसारखी कंपनी जर आपण घेतली तर वोडाफोन कंपनी भारतामध्ये आली, इन्व्हेस्टमेंट केली, परंतु त्या ठिकाणी आता जो खटला सुरू आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयानं काय सांगितलं आहे, त्या ठिकाणी मागच्या 15 वर्षातला जो कर आहे तो सगळा एकदम आता त्यांनी भरायला सांगितलेला आहे आणि त्यांना जवळजवळ 30,000 40,000 कोटी रुपये भरायला सांगितलेले. अशी जर व्यवस्था असेल, असे जर निर्णय येत असतील तर त्या ठिकाणी कुठलाही उद्योजक तुमच्या देशामध्ये येण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणजे या ज्या व्यवस्था असतात त्या जर सुरळीत असतील तर उद्योग निर्माण होत असतात, उद्योजकता निर्माण होते, अन्यथा निर्माण होत नाही. अनेक वेगळ्या प्रकारचे अडथळे येऊ शकतात. त्यानंतरचा महत्त्वाचा अडथळा असतो तो म्हणजे आर्थिक अडथळा, आर्थिक सुविधा नसणे. चांगली कन्सेप्ट असेल, संकल्पना चांगली आहे, उद्योग सुरू करायची तुमची इच्छा आहे, परंतु आर्थिक सुविधा जर पुरेशा नसतील, पुरेशा प्रमाणामध्ये व्यवस्थित नसतील तर त्या ठिकाणी उद्योग सुरू करण्यामध्ये तुम्हाला अडथळे येत असतात. आर्थिक सुविधा म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांकडून, वेगवेगळ्या बँकांकडून, आर्थिक संस्थांकडून तुम्हाला सहाय्य आवश्यक आहे, आर्थिक सहाय्य जे आवश्यक असते ते पुरेसे मिळत नाही. नवीन ज्यावेळी उद्योजक असतो त्यावेळी तुम्हाला उभं करून घेतलं जात नाही, बँका तुम्हाला उभं करून घेत नाहीत. ज्यावेळी तुम्ही भांडवलाची तुम्हाला आवश्यकता असते त्यावेळी पुरेसं भांडवल मिळत नाही. तुम्हाला व्यवसायाची वाढ करायची असेल, एक्सपान्शन करायचं असेल तर त्यावेळी आवश्यक असणारं भांडवल मिळत नाही. आणखी पुरेसं भांडवल नसणं यामुळे देखील अनेक अडथळे इथे निर्माण होत असतात. बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत की त्यांना आज त्या ठिकाणी पैशाची गरज असते, परंतु पैशाची गरज असलेली ही मिळू शकत नाही. कमी व्याजदरानं कर्ज मिळणं, परकीय चलनामध्ये कर्ज मिळणं या गोष्टी आवश्यक असतात, परंतु त्या गोष्टी जर पूर्ण होत नसतील तरी देखील उद्योग चांगल्या पद्धतीनं चालू शकत नाहीत किंवा एखाद्या उद्योगाची उभारणी होऊ शकत नाही. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे विपणनविषयक अडथळे. तुम्ही किती जरी चांगलं उत्पादन केलं तरी विपणन करणं, विक्री करणं, ते उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवणं हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. त्यावेळी विपणनविषयक तुमची जर सुविधा उपलब्ध नसतील, तुमचं विपणन चांगलं नसेल तर त्या ठिकाणी बरेचसे अडथळे येऊ शकतात. म्हणजे तुमच्या उत्पादनापेक्षा तुमच्या विपणनाकडं, वितरणाकडं जास्त लक्ष देणं इथं आवश्यक असतं. बऱ्याच वेळा होतं काय, चांगली उत्पादनं असतात परंतु वितरण सुविधा किंवा विपणन सुविधा नसतात, त्यामुळं तुमचं उत्पादन ग्राहकापर्यंत पोचत नाही. त्यासाठी चांगला ब्रँड तयार करणं, मध्यस्थ नेमणं, मध्यस्थामार्फत माल पोहोचणं ह्या गोष्टी इथं आवश्यक असतात. विपणनाचे सगळे कार्यक्रम जे आहेत, विपणनविषयक कार्यक्रम आहेत, त्या सगळ्यांचा आढावा तुम्हाला घ्यावा लागतो. त्यामध्ये जर काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी उद्योग सुरू होत नाही किंवा उद्योजकता वाढत नाही. त्याशिवाय काही सामाजिक अडथळे असतात. समाज विशिष्ट व्यक्तींना पुढे येऊ देत नाही किंवा काही दडपणामुळं, काही सामाजिक दडपणामुळं आपण त्या विशिष्ट व्यवसायामध्ये जाऊ शकत नाही. असे प्रारंभिक स्वरूपाचे हे अडथळे निर्माण होत असतात. हे जे अडथळे आहेत ते सर्वसाधारण अडथळे असतात. हे कुठल्याही उद्योगामध्ये निर्माण होऊ शकतात, ज्याला आपण उद्योजकता म्हणतो. उद्योजकता जर वाढायची असेल तर ते अडथळे कमीत कमी असणं आवश्यक असतं. ते जर नसेल तर जास्त उद्योजकता वाढू शकत नाही. म्हणजे एखादा उद्योग सुरू करत असताना आणि किंवा सुरू झाल्यानंतर कुठल्याही कालखंडामध्ये वरील स्वरूपाचे अडथळे येऊ शकतात. त्याशिवाय इतर अडथळे असतात, त्याचा आपण कुठले आहेत ते बघूया. त्यातला पहिला अडथळा म्हणजे अयोग्य संकल्पना चांगली नसणं, अयोग्य असणं, योग्य नसणं हा एक महत्त्वाचा अडथळा असतो उद्योगासमोरचा. बऱ्याच वेळा आपल्याला संकल्पना आणखी रिॲलिटी या दोन्हीमध्ये इथं फरक आहे.
आपण कुठलीही कल्पना करू शकतो, काहीही करू शकतो, आपण मनामध्ये काहीही विचार करू शकतो, हे करणार ते करणार असं आपल्या मनामध्ये विचार येत असतात. परंतु त्याचं रूपांतर उत्पादनामध्ये करणं, विपणनामध्ये करणं, उद्योगामध्ये करणं ही फार छोटी गोष्ट नसते, फार अत्यंत अवघड स्वरूपाची गोष्ट असते. बऱ्याच वेळा संकल्पना आपली चुकते, आपण एखादा विचार करतो, एखादं प्रॉडक्ट निवडतो, परंतु नंतरच्या काळामध्ये ही संकल्पना अयोग्य आहे, आपलं प्रॉडक्ट चांगलं नाही आहे, आपलं उत्पादन आहे ते आत्ताच्या घडीला योग्य नाही आहे, अशा स्वरूपाचं लक्षात येतं आणि त्यामुळं ते उद्योग बऱ्याच वेळा हे थोड्याच कालावधीनंतर बंद पडतात. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे विपणी माहितीचा अभाव. विपणी म्हणजे मार्केट, लक्ष्य विपणी ज्याला म्हटलं जाते, टार्गेट मार्केट, त्याचा अभाव असतो, त्याची माहिती आपल्याला नसते. बऱ्याच वेळा आपण उद्योग सुरू करतो, उत्पादन सुरू करतो, परंतु उत्पादन जरी सुरू केलं तरी लक्ष्य विपणी कुठली आहे, आपली टार्गेट मार्केट कुठलं आहे हेच आपल्याला माहिती नसतं. म्हणजे आपण कुणासाठी उत्पादन करायचं, आपला ग्राहक वर्ग कुठला आहे, आपला ग्राहक वर्ग कुठे आहे आणि तो त्याचे क्वालिटीज कुठल्या कुठल्या आहेत आणि त्या दृष्टीनं आपलं उत्पादन आहे का, हे सगळं बघणं इथं आवश्यक असतं. ती आपल्याला माहिती घेत नाही आणि आपण डायरेक्ट उत्पादन घेत असतो, त्यामुळं बऱ्याच वेळा उद्योग इथं बंद पडत असतात. आता टार्गेट विपणी किंवा विपणी माहिती म्हणजे काय, समजा एखादं सेगमेंट आहे, आपण कारचं सेगमेंट घेतलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे सब सेगमेंट असतात, वेगवेगळे घटक असतात. म्हणजे एक उच्च स्तरावरच्या कार्स, त्यानंतर मध्यम स्तरावरच्या कार्स, कनिष्ठ स्तरावरच्या कार्स. तर यातलं कुठलं मार्केट निवडायचं आहे हे आपल्याला पहिल्यांदा बघायला लागतं आणि आपला ग्राहक वर्ग कुठला आहे याचा माहिती आपल्याला घ्यावी लागते. ही जर माहिती नाही घेतली तर त्या ठिकाणी आपल्या उत्पादनं आपण जे करतो आहे ते इथं फेल जाण्याची शक्यता असते. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे तांत्रिक ज्ञान नसणं. उद्योग सुरू करायचा आहे पण त्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती तुमच्याकडं नाही आहे, कुठून घ्यायची ती माहिती नाही आहे, किंवा मिळवायची असेल तर ती कुठून मिळेल याचं देखील ज्ञान नाही आहे. किंवा चौथा घटक म्हणजे ती ज्या ठिकाणून मिळणार आहे त्या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारची बंधनं आहेत. तर या तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे देखील उद्योग व्यवसाय चालू शकत नाही. बऱ्याच वेळा उद्योग बंद पडतात, त्याचं कारण तांत्रिक ज्ञानाचा अभाव हे असतं. आजच्या काळामध्ये तंत्रज्ञान सहजगत्या उपलब्ध झालेलं आहे, नेट आहे आपल्याकडं, इंटरनेट असतं, अनेक बाबी आपण नेटवरून बघू शकतो, अनेक कंपन्या ग्लोबलायझेशनमुळे एकत्र आलेल्या आहेत, उपलब्ध झालेल्या आहेत, त्यामुळे तांत्रिक ज्ञान सहजगत्या उपलब्ध होतं. परंतु 20 वर्षापूर्वी जर बघितलं त्या काळामध्ये अशी तांत्रिक माहिती सहजपणे आपल्याला उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे तांत्रिक ज्ञान नसताना आपण जर उद्योग सुरू केला तर तो उद्योग बंद करण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे तांत्रिक ज्ञान हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. समजा आपल्याला एखादी स्कूटर नवीन आणायची मार्केटमध्ये, तर त्या ठिकाणी ती टेक्नॉलॉजी कुठून घ्यायची, कुठल्या देशातून मिळेल किंवा आपल्याकडे मिळत असेल तर कुठे मिळते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. आणि ह्या तांत्रिक ज्ञानाचा अभ्यास करूनच आपण बाजारपेठेमध्ये जाऊ शकतो. अन्यथा बाजारपेठेमध्ये तुम्ही डायरेक्ट गेला आणि तंत्रज्ञानाअभावी तुमच्याकडं उत्पादन चांगलं नसेल तर तुम्ही टिकू शकत नाही, बाजारपेठेच्या स्पर्धामध्ये इथं टिकू शकत नाही आहे. त्यानंतरचा पुढचा घटक म्हणजे उद्योगाची माहिती नसणे. आपल्याला वाटतं एखादा उद्योग सुरू करावा, परंतु पूर्ण आपण माहिती न घेता तो उद्योग सुरू करतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळा उद्योग हा फेल जाण्याची शक्यता असते. आपल्याला माहिती आहे, एक स्टॅटिस्टिक सांगितलं जातं नेहमी की 6 उद्योग जर सुरू असतील तर त्यापैकी एक उद्योग फक्त टिकतो, दीर्घ कालावधीसाठी टिकतो, बाकीचे 5 हे बंद पडतात. म्हणजे बऱ्याच वेळा इनिशियल स्टेजलाच उद्योग सुरू राहतात आणि थोड्या कालावधीनंतर हे उद्योग बंद पडतात. तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला उद्योगाची माहिती नसते. पैसे असतात, भांडवल आहे. आता बऱ्याच वेळा हा शब्द वापरला होतो बघा, की भांडवल टाकलं, एवढे एवढे टाकले पैसे. असे जर पैसे टाकले तर तो उद्योग सुरू होतं असं नाही आहे. पैसे टाकून कुठलाही उद्योग इथं सुरू होत नाही. त्यासाठी उद्योगाची माहिती घेणं, पूर्ण माहिती घेणं, त्याचे तांत्रिक ज्ञान घेणं, या गोष्टी इथं महत्त्वाच्या असतात. मार्केटची माहिती घेणं या गोष्टी आवश्यक असतात. ही ज्यावेळी तुम्ही उद्योगाची पूर्ण माहिती घ्याल आणि उद्योगात पडाल तरच तुम्ही उद्योगामध्ये तरू शकता. अन्यथा तुम्हाला उद्योग सोडून द्यावा लागतो, तुमचं नुकसान होतं आणि तुम्हाला दुसऱ्या गोष्टीकडं वळावं लागतं. त्यानंतरचा महत्त्वाचा घटक तो म्हणजे भांडवल नसणे. विशेषतः जे नवीन उद्योजक आहेत
किंवा ज्यांना उद्योगामध्ये यायचं असतं त्याच्या दृष्टीनं हा या ठिकाणी महत्त्वाचा घटक असतो. भांडवल नसतं. जरी आपल्याकडं चांगली कन्सेप्ट असली, जरी तांत्रिक ज्ञान असलं, तरी पुरेसं भांडवल नसेल तर त्या ठिकाणी उद्योग इथं चालू शकत नाही, वाढू शकत नाही किंवा निर्माण देखील होऊ शकत नाही बऱ्याच वेळा. म्हणून आत्ताच्या काळामध्ये एक कन्सेप्ट आलेली आहे व्हेंचर कॅपिटल म्हणून. या व्हेंचर कॅपिटलनुसार जे मोठे उद्योजक असतात ते उद्योजक छोट्या उद्योजकांना कॅपिटलचा पुरवठा, भांडवलाचा पुरवठा करतात. याला व्हेंचर कॅपिटल असं म्हटलं जातं. त्याच्या नवीन उद्योगामध्ये त्यांची भागीदारी असते आणि त्याच्या सहाय्याने असे उद्योग सुरू होतात. परंतु हे आत्ता आलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये सहजगत्या भांडवल उपलब्ध नव्हतं. त्यामुळे ज्यांच्याकडे भांडवल आहे तेच फक्त उद्योजक बनू शकत असत. ज्यांच्याकडे भांडवल नाही ते भांडवलाअभावी उद्योग सुरू करू शकत नसत. तर भांडवल हा देखील महत्त्वाचा घटक असतो. आणि आपण मगाशी विचारात घेतलेला कायदेशीर आणि नियमविषयक अडथळे असतील तर त्याचा देखील परिणाम उद्योजकतेवर होत असतो. त्या अडथळ्यामुळं उद्योग एखादा बंद करावा लागतो, थांबावा लागतो किंवा त्यातून माघार घ्यावी लागते.